नमस्कार, मी लतिका। आज आपण करडीच्या भाजीपासून भजी बनवूया। तरी बघा, करडीची भाजी अशा पद्धतीत असते। करडीच्या तर रेसिपी मी खूप सारे अपलोड केलेल्या आहेत, पण आपण आज ह्याची भजी बनवूया। भजी खूप छान लागतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा अख्ख्या पानाची पण बनवू शकता आणि बारीक कापून पण बनवू शकता। एक छोट्या आकाराची जुडी घेतली होती, स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे। आणि त्याची जी बारीक कवळी जेवढी देठ होती ना, ती पण मी उभी आडवी अशी बारीक कापून घेतलेली आहेत। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊया। वाडग्यामध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। उभा जरी कापून टाकला तरी पण चालू शकतं। त्याच्यामध्ये 2 कांड्या मी कढीपत्ता घेतलेला, स्वच्छ धुवून असं कापून घेतलेला आहे बारीक। त्याचं काय होतं, ह्याच्यामध्ये चव छान येते। छोटा अर्धा चमच्याला कमी अशी मी ही घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, तो पण हातावर चोळून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हिंग पावडर, छोटा अर्धा चमचा धने, एकदम बारीक नाही तसे दरदरे केलेले आहे, ते छान लागतात तसे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर, अशी छोटे छोटे त्याचे देठं पण कवळी जेवढी असतील तेवढी मी घेतलेली आहेत। त्यामध्ये टाकायचे आपल्याला हळद, त्याच्यामध्ये टाकणारे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि थोडंसं जिरं असं मी कुटून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जिरे पावडर जरी असेल ती जरी टाकली तरी चालेल, पण आपल्याला भाजलेली नाही पाहिजे, कच्ची पाहिजे। आणि तिखटाप्रमाणे टाका मिरच्या, त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आणि हे काय करायचे माहिती आहे का, पहिलंच आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे असं थोडंसं दाबायचं। जे आपली जी भाजी आहे ना, त्याचं पाणी ह्याच्यामध्ये सगळीकडे असं मुरलं पाहिजे, सॉफ्ट झालं पाहिजे बघा असं। बघा, एक 3 ते 4 मिनटं झालं मी असं चांगलं असं केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे। आपल्याला मिक्सरला बारीक नाही करायचं भाजीला बरं का, अशाच पद्धतीत करायचे। म्हणजे आपण असं हातानं चांगलं दाबून हे करतो ना, तेव्हा त्या भाजीचा पूर्णपणे अर्क ह्याच्यामध्ये उतरतो आणि चव छान लागते। त्यासाठी अशाच पद्धतीनं करायचं। मी तुम्हाला खूप रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा, आणि तुम्ही अशा पद्धतीची कधी भजी केल्यात का ती पण मला कमेंट करून सांगा। 1 वाटी बघा बेसन घेतलेलं आहे आणि 1च चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे आपण ह्याच्यामध्ये पहिलं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स केलेलं आहे बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायची गरज आहे। तर मी ज्या भांड्यामध्ये मिरची कुटून ठेवली होती ना, त्यात मी थोडंसं एकदम पाणी टाकलेलं होतं, 4-5 चमचे छोट्या आकाराचे। थोडंसं जास्त कमी पाणी टाकलं तरी पण चालू शकते, पण एकतर की पातळ लई करू नका। तेवढ्याच पाण्यामध्ये बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। ह्यात टाकायचे आपल्याला 1 चिमूटभर फक्त सोडा खायचा, त्याच्यावर थोडंसं आपल्याला पाणी टाकायचे आणि फेटून घ्यायचं असं। सोडा टाकल्यानंतर बघा एकाच साईडनं असं चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता लगेच आपण बनवायला घेऊया। तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे, गॅस आहे मीडियम, आणि आपल्याला अशा पद्धतीत पकडायचे, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे करायचे। आणि चण्याच्या डाळीचं पीठ आहे ना, एकदम बारीक दळून आणलेलं आहे, आपल्या घरगुती चक्कीवर दळलेलं आहे घरातल्या। तुम्ही जरी बाहेरून जरी दळून आणलं तर एकदम बारीक दळून आणायचं। थोडेसे सोडून घेतलेले आहेत बघा, थोडी थोडी सोडायची, जेवढी कढईमध्ये बसतील तेवढी। खूप चविष्ट लागतात बरं का, एकदा जरूर करून बघा। जर तुम्हाला भजी करायची नसेल का नाही, आता ह्या टायमाला सगळं कालवून घेतले, भजी जर करायची नसेल तर तुम्ही बेसनच्या पोळीसारखं सुद्धा तुम्ही तव्यामध्ये करू शकता, खूप छान लागेल दोन्ही पण। आपण हे भजी जी केल्यात का नाही, सोडा टाकून सुद्धा तेलकट बिलकुल होत नाहीत, एकदम कोरडे कोरडे होतात आणि एकदम छान होतात। आता 1-2 मिनटं आपण ठेवूया, हलवून घेऊया। मीडियम गॅसवरच फ्राय करायच्यात बरं का, बारीक बिरीक गॅस करायचाच नाही आहे, आणि जास्त कडक असं तेल करायचं नाही आहे। मस्त कलर येतो, असं गोल्डन कलरवर फ्राय करूया आपण आता। मस्त असं बघा कलर आलेला आहे आणि चांगले फ्राय झालेले आहेत। ह्याच्याबरोबर 2-4 मिरच्या जरी तुम्ही तळल्या तरी पण चालू शकतात। आता हे मी काढून घेते। आता मी थोडीशी मोठी मोठीच बनवलेली आहे, छोटी जरी बनवली तरी पण चालू शकतात। ती काढून घेतल्यात बघा, गरम आहेत एकदम। वरून तर बघा बिलकुल तेलकट नाहीत, आणि आतून बघा एकदम जाळीदार। आणि मेन म्हणजे जेव्हा आपण हातानं असं चांगलं त्याला दाबून दाबून मिक्स केले की नाही, तर ह्याच्यात पूर्ण त्याची चव मुरते बरं का, खूप टेस्टी लागतात। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।